पीडित महिलेला मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांकडूनच मारहाण झाल्याचा दावा केला जातोय। पोलिसांनी पदाचा गैरवापर केल्याचा महिला सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे। मात्र पोलिसांकडून सगळ्या आरोपांचं खंडन करण्यात आलंय। तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एका मिसिंग प्रकरणाच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी सहकार्य केल्याचंही सांगितलं जातंय। पोलिसांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत। पीडित महिलेनं इथं मारहाण केल्याचा दावा केलाय, मात्र पोलिसांकडून सगळे आरोप हे फेटाळण्यात आले। 3 सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप आहे। या संपूर्ण प्रकरणावरती सुप्रिया सुळेंनी ट्विट केलं, आपण बघूयात त्या काय म्हणतायत। ही अतिशय गंभीर स्वरूपाची घटना आहे। राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्यानं नोंद घ्यावी, प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी ट्विटमधून केली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत रेवती हिंगवे, आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। रेवती, हा प्रकार नेमका कधी घडलेला आहे? पीडित महिलांची नेमकी मागणी काय आहे आणि पोलीस देखील काय सांगत आहेत, सविस्तर सांगाल? नक्कीच वर्षा, खरं तर पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशन जे आहे ते एका उच्चभ्रू परिसरामध्ये आहे आणि तिकडे एक अत्यंत धक्कादायक घटना ही अशी घडलेली आहे की एका पीडित महिलेला मदत केल्यामुळे 3 सामाजिक कार्यकर्ता, महिला कार्यकर्त्या खरं तर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सांगितलेलं जात आहे। जी महिला जिला मदत करण्यात आलेली होती ती संभाजीनगरची आहे। तिच्या पतीच्या त्रासाला कंटाळून ती पुण्यात आलेली होती। तिला स्वावलंबी बनवण्यासाठी विविध कोर्सेससाठी सुद्धा तिला मदत करण्यात आलेली होती, पण कुठलेही वॉरंट न देता त्या 3 सामाजिक कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांनी असाही आरोप तिथे केलेला आहे की वेगळ्या खोलीत नेऊन त्यांना मारहाण देखील करण्यात आलेली होती। आणि त्याहून मोठी बाब आणि गांभीर्याची बाब अशी आहे वर्षा की तिकडे त्यांनी जातीवाचक काही वक्तव्य देखील केलेले होते। तिकडे त्यांनी म्हणलं की तुम्ही LGBT आहात का, किंवा तुम्ही महारमंगाचे आहात का, म्हणून तू अशी वागतेस का, अशा प्रकारचे जे विधानं आहेत ते तिकडे करण्यात आलेले होते कोथरूड पोलीस स्टेशनकडनं, असा त्यांचा आरोप आहे। पण दुसरीकडे जर आपण बघितलं तर पुणे पोलिसांचे जे परिमंडळ 3चे उपायुक्त आहेत संभाजी कदम, त्यांनी देखील या सगळ्या या आरोपांना फेटाळलेलं आहे। त्यांनी असं म्हणलेलं आहे की जे लिंक लागलेली आहे की जे संभाजीनगरच्या पोलिसांना जी मदत केलेली होती ती एका मिसिंगच्या केससाठी ती पुणे पोलिसांनी मदत केलेली होती, त्याचा याच्याशी काहीही संबंध नाही आहे। आणि आता जवळपास 24 तासून अधिक उलटून गेलेले तरी याबाबतची नोंद अजून झालेली नाही आहे। त्यासोबतच खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील याबाबत ट्विट केलेले। त्यांनी असं सांगितलं की व्हॉट्सॲपद्वारे एक व्हिडिओ त्यांना प्राप्त झाला आणि ते अतिशय गंभीर बाब आहे आणि याच्यावरती लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे जर ती घटना खरी असेल। आणि खरं तर ते जे ट्विट आहे ते राज्याचे जे गृहमंत्री आहेत त्यांना उद्देशून होतं, म्हणजेच देवेंद्र फडणवीस त्यांना ते उद्देशून होतं आणि दोषींवरती कारवाई ही झाली पाहिजे असं देखील त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। तर वर्षा, आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की नेमकं या सगळ्या प्रकरणाचा उलगडा होतो काय, कारण त्या संदर्भातला जो व्हिडिओ आहे त्या मुलींनी देखील तिच्या फेसबुक पोस्टवरती टाकलेला आहे। तर आता पुणे पोलिसांची भूमिका काय आहे, कारण पुणे पोलीस अजून याच्यावरती काही बोललेले नाही आहे, तर त्यांची भूमिका काय आहे आणि नेमका हा प्रकार काय आहे हे पुणे पोलीस बोलल्यानंतरच काय ते स्पष्ट होईल। वर्षा, आपल्या याकडे लक्ष असणारच आहे रेवती, सगळे अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। हॅलो, मी आता इथे कोथरूड पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये आहे। तुम्ही बघू शकता माझ्या मागे कोथरूड पोलीस स्टेशनचा परिसर आहे। ह्या पोलीस स्टेशनमधल्या काल PSI मॅडम होत्या, प्रेमा पाटील मॅडम, आणि त्यांचे सहकारी इथले आणि संभाजीनगरच्या पोलीस स्टेशनमधून आलेले काही सहकारी हे सगळे आमच्या मैत्रिणींच्या रूमवर गेलेत अचानकच की तुम्हाला, आणि डायरेक्ट घुसलेत आणि रूम चेक वगैरे केली। त्या कोथरूडमध्येच राहतात आणि त्यांना इथे आणलं वरती। तुम्ही बघू शकता एक रूम आहे त्यांची कुठेतरी छोटीशी, त्या रूममध्ये घेऊन गेलेत आणि त्यांना मारहाण केली आहे। त्यांना लाथाबुक्क्यांनी मारलं आहे, त्यांना जातीवरून शिव्या दिल्यात। तुम्ही महारमांगाचे, मग तुम्ही असंच वागाल, तुम्ही पोरी एकट्या राहता, मग तुम्ही पोरांसोबत तुम्ही का, तुम्ही पोरी राहता म्हणजे तुम्ही असाल।